आणि आता आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूयात। माळशिरस या मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवरील निवडणूक प्रक्रिया अखेर रद्द। ग्रामस्थांकडून मतदानाची सर्व तयारी, पण पोलिसांच्या विरोधानंतर अखेर मतदान प्रक्रिया स्थगित। पोलिसांच्या दडपशाहीमुळे नागरिकांमध्ये भीती। उत्तम जानकर यांचा आरोप। शेतीमुळे आम्हाला किमान 1500 मतदान तरी पोल झाल्याशिवाय आमची छाननी त्या ठिकाणी होत नाही आणि लोक महिला या मतदानाला यायला तयार होत नाहीत। म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरे मार्ग अवलंबणार आहोत। ही लढाई आम्ही सोडणार नाही। मार्कडवाडीमधील खेळामागे रणजितसिंह मोहिते पाटील मास्टरमाइंड। उत्तम जानकर या खेळातील फक्त प्यादे। माजी आमदार राम सातपुते यांचा आरोप। जानकर हे प्यादे आहे, मी म्हणल्याप्रमाणे याचा मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे। त्याच्यामुळे उत्तम जानकर काय बोलतायत याला उत्तर आमचे खालचे कार्यकर्ते देतील, आमचे तालुका अध्यक्ष या विषयावर बोलतील। नागपुरातील चहावाला सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जाणार। नागपूरच्या रामनगर परिसरातील गोपाळ बावनकुळे फडणवीसांचा मोठा फॅन। चहाच्या दुकानावर फडणवीसांचा फोटो। 5 डिसेंबरच्या शपथविधी सोहळ्याचं गोपाळला देखील निमंत्रण। अजितदादा एकटा लढला, भिडला आणि शेवटी जिंकला। नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बॅनरबाजी। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर कर्नाटकातील एकही मंत्री महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही। शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांचा इशारा। शपथविधी सोहळ्यामध्ये दिसणार एक है तो सेफ है ची झलक। 10,000 कार्यकर्त्यांना दिले एक है तो सेफ है या आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट। सोहळ्याच्या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील साधू महंत उपस्थित राहणार। 5 डिसेंबरला आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी। भगवानगडाचे नामदेव शास्त्रींसह मोहन महाराज, जैन मुनी लोकेशही उपस्थित राहणार। नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी 7 आणि 9 डिसेंबरला शपथविधीसाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मुंबईत होणार। सूत्रांची माहिती, तर विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 ते 23 डिसेंबरला नागपुरात। चैत्यभूमी परिसरामध्ये पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तयारीचा आढावा घेतला। 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं लाखो अनुयायी दादरला येणार। अनुयायांना सेवा सुविधा देण्यासाठी मुंबई पालिका सज्ज।